एक मिनिट. पावणे 15 लिहायचं आहे बरोबर. मग किती होईल? 13 14 आणि हे एक रेट द्यावी लागेल का आपल्याला? याची एक आहे याची पाव फिक्स काय पहिला मग पुढच्या वर्षामध्ये प्रत्येकी रेस किंमत सुरुवात करा. चिरंजीव विजय राजमान्य राजश्री बाजीराव याची प्रति मातुश्री राधाबाई आशीर्वाद उपरी. 14.15 14.5 आणि 14.15 म्हणजे या पद्धतीने आपल्याला हा असे येतील आणि आपल्याला असेल. नमस्कार, मी अमोल महल्ले, संशोधन सहाय्यक, महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालय मुंबई यांच्या मार्फत हा जो मोडीलिपी प्रशिक्षण कार्यक्रम दरवर्षी 7 महसूल विभागात 6 महसूल विभागात राबवायचा असतो. आज यावर्षी जिजामाता महाविद्यालय आणि पुराभिलेख संचालनालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण या महाविद्यालयात साजरा करत आहोत. तर या महाविद्यालयामध्ये एकूण 44 विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणार्थ्यांनी भाग घेतला आणि दैनंदिन दररोज तो आपला वेळ आपल्याला देत आहेत 2 तासिका याप्रमाणे. म्हणजे दररोजचा जो 2 तास तो आपल्याला देत आहे आणि त्यामध्ये जे मोडीलिपी आहे ती आत्मसात करत आहेत. आणि या 7-8 दिवसामध्ये त्यांचा एवढा छान प्रतिसाद मिळाला की ते अक्षरशः मोडीलिपीचे जे अक्षर आहे, जे वळण आहेत, ते स्वतः गिरवून स्वतःच्या मनाने काढून जे काही आपले स्वर व्यंजन जे काही बाराखडी असतात ते स्वतः त्यांच्या मनाने काढत आहेत. आणि नंतर ते मोडीलिपी जे पाठ आहेत, जे धडे आहेत, ते वाचण्याचा प्रयत्न करत आहेत. एकदम चांगल्या प्रकारे वाचत आहेत. तर शासनाच्या किती विभागामार्फत किती प्रतिनिधी मुळात विषय कसा असतो आमचा, दरवर्षी 6 महसूल विभागामध्ये आपण प्रशिक्षण राबवत असतो. शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग जे मंत्रालय आहे त्यांच्या अधीनस्थ आमचं पुराभिलेख संचालनालय हे येतो. तर प्रत्येक वर्षी आम्ही प्रत्येक विभागात याप्रमाणे आम्ही ते राबवत असतो. तर आता इथे जिजामाता महाविद्यालय मध्ये प्रशिक्षण आयोजित केलं आहे. तर इथे शासनाचे 2 प्रतिनिधी म्हणजे पुराभिलेखचे आम्ही 2 रिसर्च असिस्टंट म्हणजे संशोधन सहाय्यक नात्याने आलेला आहे. बाकी नाशिकला 2, बाकी जिथे जिथे विभाग आहेत महसूल विभाग तिथे तिथे 2-2 या अर्थाने जातात आणि प्रत्येकी दैनंदिन 2 तासिका याप्रमाणे घेतात. आपण गेल्या काही दिवसापासून शासनाच्या अनेक अभिलेखांची देखील आठवणी पडताळणी करतात. कशा अवस्थेत हे सर्व आढळून येत आहे? व्यवस्थित त्यांच्याकडे आता जे 100 दिवसाचा कार्यक्रम झालाय त्यामुळे आहे, व्यवस्थित आहे. ओके. गुड मॉर्निंग सर, मी स्टुडंट आहे मोडीलिपीच्या प्रोग्राममध्ये आणि आम्हाला 10 दिवसाचं प्रशिक्षण होतं कंप्लीट. आम्हाला त्याच्यामध्ये बाराखडी शिकवल्या गेली, त्याच्यानंतर रेघी शिकवल्या गेली म्हणजे अंकगणितसुद्धा. तर जोही शिवाजी महाराजांचा इतिहास आहे किंवा त्याच्याही आधीचा जो इतिहास आहे जो मोडीलिपीमध्ये आहे तर आम्ही तो आता वाचू शकतो. म्हणजे एक जे इतिहासाची आवड निर्माण होणे आणि जे जुन्या गोष्टी ज्या आतापर्यंत ज्या डेकेफर नाही झाल्या त्यासुद्धा आम्ही आता वाचू शकतो. म्हणजे आता जसं शिवाजी महाराजांची बरीच जी लेखणी आहे ती मोडीमध्ये आहे. जसं आम्हाला सरांनी सांगितलं होतं की लगभग 7 ते 8 करोड डॉक्युमेंट्स आहे जे मोडी लिपीमध्ये लिहिलेले आहेत, पण त्यांचं अजून जे आहे ते म्हणजे त्याचं डेकिफरेशन झालेलं नाही आहे. तर ते आता होईल आणि असे जे आमचे वेगवेगळ्या ठिकाणी जे प्रोग्राम्स होत आहेत तर त्याच्या थ्रू बरेच विद्यार्थी तयार होत आहे. आणि सोबतच जसं गव्हर्नमेंट प्रमोट करते आहे
की मोडी लिपीमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नॉलेज मिळालं पाहिजे. आणि आम्ही स्टुडंट्स म्हणून तर आम्ही आहोतच, पण आमच्यासोबत बरेच गव्हर्नमेंट कर्मचारी पण आहेत जे आमच्यासोबत घेत आहेत याच्याविषयीचं सगळं प्रशिक्षण. सो खूप छान प्रोग्राम होता आणि म्हणजे 10 दिवसांमध्येच आम्ही बरंच काही शिकू शकलो, की आम्ही स्वतः बुक्स रीड करू शकत आहोत आता मोडीचे. आणि इवन घरी जरी आम्ही गेलो, आम्ही गुगलवर जरी मोडीचं बघितलं तर आम्ही जे डॉक्युमेंट्स येतात ते वाचू शकतो आता थोडंफार, म्हणजे अच्छा काय आहे, काय लिहिलेलं होतं अशा टाईप. सो इट्स अ व्हेरी गुड प्रोग्राम. थँक्स टू सर आणि गव्हर्नमेंट सुद्धा की त्यांनी प्रमोट केलं. जो असा की शासनाच्या पातळीवर, तर माझे 2-3 मित्र असे भेटले की 1-2 ऑफिसचे, मी त्यांना सहज बोललो की यार तुम्ही क्लासला यायला पाहिजे होतं. ते म्हणलं सर आमच्या ऑफिसने आम्हाला पत्रच दाखवलं नाही. मुद्दा असा आहे की कार्यालयाची जी पद्धती आहे, पत्र आलं आस्थापना विभागात, तर आस्थापना विभागाने इतर शाखेमध्ये जे पोचायचं किंवा संबंधित किंवा त्या बोर्डवर लावायचं असतं किंवा संबंधितवर पोचायचं असतं, तेच अनेक ऑफिसमध्ये पोहोचलं नाही, म्हणून त्या लोकांना येता आले नाही. म्हणजे कर्मचाऱ्यांची इच्छा असून सुद्धा प्रशासना आणि ज्यांना इच्छा आहे त्यांनी स्वतःहून सुट्या काढून काही आमचे सहकारी मित्र आलेले आहेत. मुद्दा कसा आहे की आता जग एका क्लिकवर आलेलं आहे, परंतु माणसं मनापासून दूर जात आहेत, माणसं माणसापासून सुटत आहे. अशा काळात भाषेच्या बळावर माणसानं आत्मसात करून विविध भाषा विकसित व्हाव्या आणि स्वतः सुद्धा समृद्ध व्हावं. हा मोडी लिपीचा हा जो अभ्यासक्रम आहे, हा निश्चितच आम्हाला इतिहासाची प्रेरणा देत राहील, पण इतिहासाचं खरं खोटं त्याचं आकलन आजच्या काळात करता येऊ शकतं. आणि इतिहासाचा अन्वयार्थ वर्तमानात लावताना भविष्याच्या दिशा माणसाला ठरवता आल्या पाहिजे. आणि अनेकदा काय उरावलं, आता इतिहासाची मोडतोड करून खऱ्या गोष्टी खोट्या आणि खोट्या गोष्टी खऱ्या सांगण्याचा जो प्रकार आहे त्याला छेद बसून हे शिक्षण घेऊन भविष्याचा वेध घेताना निश्चितच प्रश्न उपस्थित करणारे विद्यार्थी या क्लासमधून पुढे येऊ शकतात. आणि त्यासाठी प्रामाणिकपणे स्वतः विद्यार्थ्यांनी किंवा प्रशासनाच्या पातळीवर जे प्रयत्न होत ते निश्चित स्तुत्य आहे. या स्तुत्य उपक्रमाचा लाभ सर्व लाभार्थ्यांनी आवश्यक जे आहे त्यांनी तर घ्यावा, पण जे भाषेचे ज्यांच्याकडे जिज्ञासा वृत्ती आहे त्यांनी स्वीकारण्यासाठी प्रयत्नरत होऊन पुढे यावे. धन्यवाद. आपण 10 दिवसाच्या या मोडी लिपीच्या प्रशिक्षण वर्गासाठी हजेरी लावलेले आपण विद्यार्थी आहात. तुम्हाला काय वाटते 10 दिवसामध्ये हा जो प्रोग्राम चालतो अजून वाढला पाहिजे, शासनाकडून काय नेमकी अपेक्षा आहे? खरं तर शासनाचा हा स्तुत्य उपक्रम आहे की यामध्ये विविध शासकीय कार्यालयामधील दस्तावेजांचं वाचन व्हावं, यासाठी कर्मचारी वर्ग प्रशिक्षित करावा, हा यामागचा प्रमुख हेतू. आणि त्याचबरोबर काही इतिहासप्रेमी आणि विद्यार्थ्यांनाही याचं प्रशिक्षण मिळावं. आणि तसं पाहता विदर्भामध्ये आपल्या या जिजामाता कॉलेजलाच हा सन्मान मिळालेला आहे. आणि याचा प्रचार प्रसार शासन स्तरावरून जर विदर्भात झाला असता तर बुलढाणा जिल्ह्याबरोबरच आणखी इतर जिल्ह्यालाही याचा लाभ मिळाला असता आणि अनेक कार्यालयीन कर्मचारी प्रशिक्षित झाले असते. परंतु चुकीच्या पद्धतीने हा कार्यक्रम राबवल्यामुळे, शासन स्तरावर राबवल्यामुळे या कार्यक्रमाचा अक्षरशः चांगला उपक्रम असूनही फज्जा उडालेला आहे. जिल्हा प्रशासनाची दिरंगाई किंवा हलगर्जीपणा वाटते याच्यात? हो, कारण जे समन्वयक आहेत जिजामाता कॉलेज यांनी प्रत्यक्ष सर्व कार्यालयांशी लेखी स्वरूपात संपर्क साधलेला आहे, परंतु त्यांची उदासीनता यामध्ये दिसून आली. आणि आपल्या लक्षात आलंच असेल की यामध्ये बहुसंख्य हा इतिहासप्रेमी आणि विद्यार्थीच आहेत, ज्यांच्यासाठी किंवा ज्यांना प्रशिक्षित करण्यासाठी हा वर्ग आहे. त्यांच्या अनुपस्थितीमुळे असं म्हणावंच लागेल नाईलाजाने की चांगल्या उपक्रमाचा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे फज्जा उडालेला आहे. या आपल्या कार्यालयामार्फत ज्या शासकीय विविध विभागाच्या कार्यालयांना पत्रव्यवहार केला आहे ते किती असे कार्यालय आहेत आणि त्यांनी अधिकृत तशी नियुक्ती करून त्या कर्मचाऱ्यांना पाठवलंय की हे कर्मचारी स्वयंस्फूर्तीने आले? जेव्हा आम्ही पत्र दिले, जो भूमिलेख कार्यालय आहे, उपजिल्हाधिकारी कार्यालय आहे आणि पंचायत समिती आहे, आणि या सर्वांना आम्ही पत्र दिले आणि काही लोकांशी बोलणं पण झालं आम्ही अधिकाऱ्यांशी. ते काही म्हणत होते की आम्ही काही प्रतिनिधी पाठवतो, पण मात्र त्यांच्याकडे कदाचित जी शासनाचे जे काही म्हणजे सर्व्हिसचे असणारे जे कर्मचारी आहेत ते कमी आहे, असाही आम्हाला एक सूर त्यांच्याकडून असा माहिती मिळाली. त्यामुळे काही प्रतिनिधी इथे मात्र हजर आहेत. अधिकृतरित्या कोणतेही असे पत्र आम्हाला मिळालेले नाही. त्यांचे स्वयंस्फूर्तीने काही आलेले दिसतात या ठिकाणी.